तर मंडळी आता विचार करत होते रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवू, एकदम इझी असं पटकन आठवलं तर म्हटलं आता बनवूयात. तोपर्यंत आले हे, म्हटलं आता त्यांना चहा करून देऊयात. आणि त्यांना चहा दिला आणि त्याच्यासोबत बिस्किट, मलाही बिस्किट खाऊ वाटलं. मग लेकाच्या सोबत खाणं शक्य नाही, चोरून खायचं म्हटलं तर आपलं किचन बेस्ट आहे. मग किचनमध्ये बसूनच बिस्किट खाल्लं आणि आता इथे खिचडी भाताची तयारी केली. आज मी अख्ख्या मसूरचा खिचडी भात बनवायचा ठरवला. सगळं ठरवलं खरं, पण हे सगळं सामान आहे, पण त्याच्यामध्ये एक कमी आहे, ते म्हणजे माझ्याकडे टोमॅटोच नव्हते. म्हटलं चला आता पटकन रेडी होऊया, त्या निमित्तानं बाहेर जायला भेटेल आणि निमित्त तर आम्हाला लागतंच. आणि बघा हे माझ्या लेकाचं नवीन वेड, त्याला ह्याच्यावरून चालायला खूप आवडतं. जिथे जाईल तिथे त्याच्यावरून चालत असतो. आता मी सगळं सामान घेऊन माझं पटकन घरी आले. म्हटलं आता पटकन खिचडी भात फोडणीला टाकावा, नाहीतर इकडं पोटात कावळे ओरडायला लागले की काही सुचणारच नाही. आता बघा माझा मस्त खिचडी भात हा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर फक्त एक लोणच्याची फोड आली आहे आणि आता मस्त तोंडाला पाणी सुटलंय. लेकानं खराब करण्याआधी खायला सुरुवात